लोकसभा 2024 ची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे। देशभरात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपांचा तिढा सुटताना दिसत नाहीये। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत सामील होऊ पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रेची भूमिका घेतली। त्यानंतर सांगली आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सध्या अनेक ठिकाणावर उमेदवारांची चाचपणी करताना पाहायला मिळतोय। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंस जागर लोकशाहीचा। महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। मात्र उद्धव ठाकरे हे परस्पर उमेदवार जाहीर करत असल्याची टीका आता काँग्रेसकडून करण्यात येते। विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केलेला असताना उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर महाविकास आघाडीतील वाद सगळ्यांसमोर आला होता। असाच काहीसा वाद मुंबईतील जागांवरूनही निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील 4 जागांवर ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यावेळी मुंबईतील उर्वरित 2 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसने निर्णय घ्यावा। या जागांवर मित्रपक्ष लढले नाही तर आम्ही त्या जागेवरही उमेदवार जाहीर करू असा इशाराही ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला। त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद अजूनही मिटला नसल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। याच वादामुळे आता संजय निरुपम यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचं ठरवलंय। याआधी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं। त्यामुळेच वंचितनं एकला चलो रेची भूमिका घेतल्याचं स्वतः वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे निवडणूक तोंडावर आलेली असताना आता महाविकास आघाडीतील वाद मिटेल का असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय। दुसरीकडे पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही अजूनपर्यंत उमेदवारांची चाचपणीच सुरू आहे। आतापर्यंत शरद पवारांकडून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह केवळ 5 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। त्यातही अहमदनगरच्या जागेसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी निलेश लंके यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली। विशेष बाब म्हणजे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या सातारा आणि माढ्याच्या जागेवर शरद पवारांना अजूनही उमेदवार सापडला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे उमेदवार नसल्याचा फटकाही महाविकास आघाडीला बसेल का अशी शंका उपस्थित होते। तिसरी गोष्ट आहे ती अंतर्गत कलहाची। महाविकास आघाडीत सगळं काही अलबेल असल्याचं नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येतं। मात्र असं असलं तरी स्थानिक पातळीवर असलेले राजकीय वाद आणि कुरघोड्यांचा फटका मवियाला बसण्याची शक्यता आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणून सांगलीच्या जागेकडे पाहता येतं। उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम चांगलेच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं। याशिवाय पुण्यात काँग्रेसनं कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कसबा विधानसभा मतदारसंघ आमच्याकडे देण्यात यावा अशी मागणी केल्याचंही समोर आलं होतं। त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सगळं सुरळीत असल्याचे दावे नेते करत असले तरी महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागलाय। या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।